आज फर्स्ट टाईम मी हॉस्पिटलमध्ये की एवढ्या दिवस झालं माझी तब्येत पण ठीक नाही आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिलकुल टाईम पण नव्हता तसा. मीडिया कंटिन्युअसली बिझी होते इंटरव्ह्यूजमध्ये. पण आज स्वतः विचार केला की आत्ता जाऊन यायला हवं. सो आलेलो आणि भेटलो त्यांना. मी बाळाला काही बघता नाही आलं कारण की बाळाला ते थोडंसं अनहायजेनिक गोष्टी नकोत वगैरे या गोष्टीसाठी त्यांना एका अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की त्यांना प्रॉपरली रिकवर होईल म्हणून. सो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते बघितलं आणि ते हास्य बघून खूप छानपैकी म्हणजे मला माझं मन भरून आलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त बाळाला बघायला भेटलं नाही, पण नक्कीच अजून आम्ही आता रोज उद्या पण आम्ही परत येणार आहोत या ठिकाणी. बघू आता काय होतं आहे. बऱ्यापैकी डॉक्टरांशी पण बोलणं झालेलं आहे दुपारी. सो सर्व काही व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. जे काय असेल काही गोष्टी असतात इकडे तिकडे थोड्याशा कमी जास्त, सो त्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जातील. या डॉक्टरांनी बाळाची प्रकृती आता नवीन ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस प्रत्येकाच्याच गोष्टींना प्रॉब्लेम्स थोडेफार असतातच. सो बाळाचं गोष्ट अशी आहे की थोडंसं टायफॉईड टाईपमध्ये बोललेत की टायफॉईड आहे म्हणून वगैरे, पण ती गोष्ट एक नॉर्मल आहे म्हणतात. डॉक्टर म्हणतात की काही एवढं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये, व्यवस्थित होतं. असं प्रत्येक बाळाला कधी अशा वेळेस गोष्टी होत असतात. सो त्यांनी सांगितलं की चांगली म्हणजे रिकवर होऊन जाईल सगळं व्यवस्थित. त्यांनी काही एवढं हे नाही बोलले की एकदम लाईटली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही असं सांगितलं गेलं आहे मला. अजून परफेक्टली एवढं मला पण त्यामधलं हे माहीत नाही आहे की नेमकं अजून मी रिपोर्ट्स चेक नाही केलेले आहेत. रिपोर्ट्स ज्यावेळेस बघेल मी त्यावेळेस कळेल की एक्झॅक्टली काय आहे काय नाही आहे. पण एकंदरीत आत्ताच्या सिच्युएशनला बाळ आणि आई दोघं पण खूप छान आहेत. बाळाला फक्त डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे व्यवस्थित बाळ पण. सो भेटून मला खूप छान वाटलं. एवढंच सांगू शकतो, बाकी काय सांगू शकणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.